आपल्याविषयी आपली ओळख आहे की आक्रमक नेता, तापट स्वभाव. तर ह्या स्वभावाचा आपल्याला फायदा झाला राजकारणात की तोटा झाला? नाही, कसं राहतं की हं. तापट स्वभाव असू द्या किंवा हं. अतिशांत स्वभाव असू हां. द्या, हं. त्याचे फायदे तोटे तोटे दोन्हीच दोन्ही असतात, असतात, दोन्ही दोन्ही असतात. असतात. हं. त्यामुळे मी हं. तापट म्हणण्यापेक्षा आक्रमक. माझं कसं झालं हं. की हं. मी सत्य बोलायला कधीही पुढे मागे पाहत पुढे नाही. मागे पाहिलं नाही. हां. म्हणजे माझे आणि वडिलांचे संवाद फार कमी व्हायचे. हं. हं. कमी व्हायचे हं. म्हणजे आपल्याकडे तो एक रिस्पेक्ट असतो, हं. तो हं. कायम अगदी मेंटेन करतो आपण. पण तरी सुद्धा काही वैचारिक याच्यावर त्यांचे आणि माझे जेव्हा मतभेद व्हायचे, हं. हं. त्यावेळेला मी हं. माझी मतं ठामपणे मांडायचो. म्हणजे हे मी कॉलेजला असतानाच सांगतोय. हं. मी आमदार झाल्यावर नाही. आमदार झाल्यावर मी आमदार झालो, काय मंत्री झालो तरी वडील वडील होते हो, आणि तेही हो, हो. स्पष्ट बोलायचे. अतिशय स्पष्ट बोलायचे. एक हं. गोष्ट आहे हं. की अन्यायाच्या विरोधात सहन होत नाही. हां. मग तो कसल्याही प्रकारचा असू असू द्या, दे. खेळांमध्ये असू द्या हं. किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये असू द्या किंवा सार्वजनिक जीवनात सार्वजनिक असू जीवनात द्या, असू द्या. याचा राजकीय ह्याच्यामध्ये मला बरेच वेळेला त्याचा फटकाच बसला. हं. हं. कारण तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये तुम्ही नेत्यांबरोबर बोलत असताना थोडंसं हं. सांभाळून असावं असा एक संकेत असतो हं. हं. आणि तो योग्यही असतो. माझं काय झालं की मी माझी मतं मांडत गेलो. हं. काही वेळेला त्याचा फायदाही झाला, काही वेळेला त्याचं नुकसान झालं. त्यामुळे ठीक आहे, हे हं. सगळं चालत राहतं. चालत राहतं.